विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी पाटील बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पाटील परिवारांनी 4 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन, चिवरदान देऊन अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशलकर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने निसर्गामध्ये विलीन असणारे बाबांचे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय भावना या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मदेशनेद्वारा या ठिकाणी होत आहे। आताच अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक यांनी दिली। त्यापूर्वी पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांनी सुद्धा अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली। आर्यजी सुद्धा या प्रसंगी उपस्थित आहेत। सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या प्रसंगी पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आज हे दान पुण्य, हे कुशल कर्म आपण केलेलं आहे। दुःख, अनित्य आणि अनात्म हा तथागतांचा सर्वश्रेष्ठ असा सिद्धांत आहे। जगामध्ये जे जे काही उत्पन्न होत असते ते सर्व काही नष्ट होते, हा एक निसर्गाचा नियम आहे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे। जे जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे मनुष्याचं जीवन हे मरणधर्मी आहे असं भगवंतांनी म्हटलं। त्यामुळे माझा स्वभाव, माझं जीवन हे मरणधर्मी आहे याचं सदा सर्व काळ आपण चिंतन मनन केलं पाहिजे। कारण या निसर्गामध्ये कोणीही कायमस्वरूपी जे जिवंत राहण्यासाठी, अजरामर राहण्यासाठी आलेला नाही आहे। आणि हे सिद्धांत, हे तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं, किंवा हे का समजून घ्यावं, कशासाठी समजून घ्यावं, भगवंत असे म्हणतात की जीवनाचं महत्त्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अनित्यवाद हा सिद्धांत समजून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जो मनुष्य अनित्यवाद या सिद्धांताला समजून घेतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कायीने अकुशल कर्म करत नाही, वाचेने अकुशल कर्म करत नाही आणि मनाने अकुशल कर्म करत नाही। म्हणजे काया, वाचा आणि मन ह्या तीनही अवस्था आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं उत्तरदायित्व असतात। म्हणजे या तीनच मार्गाने आपण चांगले किंवा वाईट कर्म करत असतो। कारण भगवंत असे म्हणतात की कर्म हे आपले दायाद असतात, कर्म हे आपले बंधू असतात, कर्म हे आपले माता पिता असतात, कर्म हे आपले अपतेष्ट असतात। जसं व्यवहारामध्ये आपण नाते म्हणतो की आईवडिलांचं नातं असतं, मुला मुलींचं नातं असते, पती पत्नीचं नातं असते, बहीण भावांचं नातं असते। म्हणजे जनरली संसारामध्ये भरपूर नाते असतात, परंतु भगवंत असे म्हणतात की हे जे नाते आपण ज्यांना म्हणत असतो, ऐक ना, पती पत्नींचं नातं आहे, बहीण भावांचं आहे, ऐक ना, इतर जे नाते आहेत ते नाते, तर हे भौतिक नाते आहेत फक्त केवळ आपले। परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून कर्म हे सर्वश्रेष्ठ नातं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। कारण मृत्यूसोबत ना, म्हणजे मृत्यूसोबत जर समजा पती वारला असेल तर पत्नी येत नाही, किंवा इतर परिवारातील जे काही लोक असतील तर ते मृत्यू सोबत आपल्या येत नाही। ऐक ना, मनुष्य
जन्मास जसा एकटा येतो तसा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो एकटाच जात असतो. मग त्याच्या सोबत काय येत असतं, तर त्याच्या सोबत केवळ त्याने केलेले कर्म येत असतात. मग चांगलेही कर्म येतात आणि वाईट कर्म सुद्धा येत असतात. आणि मनुष्य किती चांगला आहे किती वाईट आहे हे आपण सांगण्याची गरज नसते खरं तर. कारण मनुष्याचा जो स्वभाव धर्म आहे, मृत्यूच्या नंतर कधी कधी मनुष्य म्हणजे चांगला जरी नसेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल चांगलं बोललं जातं, किंवा चांगला मनुष्य असेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल वाईट बोललं जातं. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्वच लोकांना सर्वच लोक चांगलं म्हणतील असं नाही आहे, किंवा सर्वच लोकांना सर्वच लोक वाईटही म्हणतील असं नाही आहे. कारण बुद्धाला सुद्धा लोकांनी वाईट म्हटलेलं आहे, ऐक ना. बुद्धाला लोकांनी सुद्धा अपशब्द बोललेले आहेत. बुद्धाला सुद्धा लोकांनी बुद्धाचा सुद्धा लोक तिरस्कार करत होते. अलीकडच्या काळामध्ये आपण बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये बघतो, बाबासाहेबांना सुद्धा अनेक लोकांनी विरोध केला, ऐक ना. बाबासाहेबांना सुद्धा लोक अनेक वाईट बोलत होते, किंवा त्यांना सुद्धा विरोध केला अनेक लोकांनी. तर या संसारामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही आहे. कारण कमी बोलणाऱ्याला सुद्धा लोक नावं ठेवतात. भगवंत असे म्हणतात, कमी बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लोक नावं ठेवतात, जास्त बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लोक नावं ठेवतात, काहीच न बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लोक नावं ठेवतात. म्हणजे तुम्ही कसंही राहा या संसारामध्ये लोक तुम्हाला नावं ठेवणारे असतातच. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या स्वतःचे कर्म हे सदा सर्व काळ सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझे स्वतःचे कर्म कसे सुधारतील, माझे कायेचे कर्म कसे सुधारतील, माझे वाचेचे कर्म कसे सुधारतील, माझे मनाचे कर्म कसे सुधारतील. कारण या संसारामध्ये फक्त कर्मच अशी गोष्ट आहे की जी आपल्या सोबत येत असते. तुमच्याकडे किती संपत्ती असेल तर ती तुमच्या सोबत येत नाही. तुम्ही किती प्रतिष्ठावान असाल, म्हणजे तुमचं पद प्रतिष्ठा किती मोठी असेल, ती सुद्धा तुमच्या सोबत येत नाही. तुमचे अपतिष्ठ नातेवाईक सुद्धा तुमच्या सोबत येत नाहीत. तुमच्याकडे भौतिक किती धनसंपदा असू द्या, घर असू द्या, बंगले असू द्या, शेती असू द्या, ते सुद्धा तुमच्या सोबत येत नाही. तर तुमच्या सोबत केवळ कर्म येत असतात. आणि त्यामुळे अनित्यवाद हा सिद्धांत समजून घेण्यामागचा उद्देशच तो आहे की माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म झाले नाही पाहिजे. कारण मी तर मरणधर्मी आहो, माझा भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं, असंख्य लोक मृत्यूला प्राप्त झाले, ऐक ना. घरून लोक अत्यंत चांगले गेले, चालत चालत हॉस्पिटलला गेले, आणि क्षणामध्ये घंट्यामध्ये 2 घंट्यामध्ये बातमी आली की तो व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला. अगदी बॉडी बिल्डर म्हणजे जिम मध्ये बॉडी बिल्डिंग करणारे लोक सुद्धा, बिल्डर सुद्धा म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे शरीराने धष्टपुष्ट असणारा मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूला प्राप्त झाला. कारण मनुष्याच्या जीवनाचा भरोसाच नाही आहे, ऐक ना. जसं पाण्याचा बुडबुडा, ऐक नाही, जसं आपण साबण तयार करतो, साबणीचा फेस तयार करतो, क्षणात ते फेस तयार होतात आणि क्षणामध्ये नष्ट होतात. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच आहे, एक क्षणभंगूर जीवन आहे. भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काही आयुष्य असते आपल्याला, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग हा जो आपण विधी करतो, जसं की आई म्हटलं, किंवा आपण हा विधी करतो, मग याचा काय म्हणजे काय फायदा होतो, काय लाभ होतो, ऐक ना. आपले जे अपतिष्ठ म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असतात, तर साहजिक आहे आपण ज्यांच्या नावाने हे कर्म करत असतो, ऐक नाही, जे आपले माता पिता मृत्यूला प्राप्त झाले असतील, आपले पती मृत्यूला प्राप्त झाले असतील, आपले इतर अपतिष्ठ मृत्यूला प्राप्त झाले असतील, तर त्यांच्या नावाने जे आपण कर्म करत असतो, तर त्याचा काही लाभ होतो का, आणि त्याचा लाभ होतो तर कशा पद्धतीने होतो, तर हा प्रश्न भगवंताच्या काळामध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. आपण बौद्ध साहित्याचं जर वाचन चिंतन मनन जर करत असाल, किंवा आपण धम्मदेशनेच्या द्वारा जर श्रवण केलं असेल, तर असे अनेक संदर्भ बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं की भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत जेव्हा राजगृहामध्ये येत असतात, आणि राजगृहामध्ये आल्यानंतर जेव्हा राजा बिंबिसाराला कळतं की भगवंत माझ्या वेळूमनामध्ये आलेले आहेत, तेव्हा राजा असंख्य जनसमूहासह भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातो. आणि भगवंताचं दर्शन तो घेत असतो. उद्याच्या भोजनाचं भगवंताला तो निमंत्रण देतो. 1250 भिक्खू भगवंतासह राजा बिंबिसाराकडे भोजनासाठी जातात. अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं राजा भगवंताला भोजन देत असतो. आणि भोजन दिल्यानंतर तो त्या ठिकाणी जे अत्यंत प्रसन्नतेनं ते कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो. परंतु रात्रीच्या प्रहरी, म्हणजे रात्री जेव्हा तो झोपी जातो, तर रात्री झोपी गेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य त्या ठिकाणी म्हणजे दिसत असतं. आणि दुसऱ्या दिवशी मग तो जातो भगवंताकडे, आणि भगवंताला म्हणतो की भगवान,
मी तर खूप कुशल कर्म केलं काल, मी खूप पुण्यकर्म केलं आहे, परंतु भगवान रात्री माझ्या स्वप्नामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य मला दिसत होते, त्याचं काय कारण आहे भगवान, म्हणजे कुठलं कारण आहे. तर तेव्हा भगवंत त्या ठिकाणी त्याला तिरकुंड सुताचा उपदेश देतात. बौद्ध साहित्यामध्ये, पाली साहित्यामध्ये तिरकुंड सुत्ता आहे. त्या तिरकुंड सुतामध्ये भगवंत आपले जे मृत अपतेष्ट असतात, आपले जे मृत नातेवाईक असतात, त्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये जे कुशल कर्म आपण करतो, जसं आपण दान दिल्यानंतर जलदान आपण करत असतो बघा, आणि जलदान करत असताना आपण गाथा म्हणतो, इदंगनो याती न होतो सुखिता होंतु यातयो यथा वारी वाहा परापुरेंती सागरंग इतो दिन्नंग पेतानंग उपकपती अनिचा वतसंखारा उपादवय धम्मिनो उपजितवा निरुझंती ते संगुप समोसुको. म्हणजे माझे जे अपतेष्ट, माझे जे ज्ञातिगण आम्हाला सोडून गेले आहे, परलोकगतस्स, म्हणजे परलोकगतस्स ते गेले आहे, आम्हाला सोडून गेले आहे. तर आमच्या या अपतेष्टांसाठी, आमच्या या नातेवाईकांसाठी आम्ही जे काही कर्म करत आहे, एक जसं आज आईने भोजनदानाचं कर्म केलं, चिवरदानाचं कर्म केलं, आर्थिक दान फळदान केलं, म्हणजे हे संपूर्ण कुशल कर्म हे मी आमच्या अपतेष्टांसाठी हे पुण्यकर्म मी अर्पित करत आहे. जसं की डोंगरावरती पडलेला जो पाऊस असतो, डोंगरावर पडलेला पाऊस हा म्हणजे त्या ओहळने नदीला तो येऊन मिळत असतो. अगदी तशाच प्रकारे हे जे कर्म आम्ही केले आहे, हे सर्वच्या सर्व कर्म आमचे जे अपतेष्ट, मग ते जर समजा दुःखद स्थितीमध्ये असतील तर हे कर्म त्यांना त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरो, किंवा ते जर सुखाच्या अवस्थेमध्ये असतील तर त्यांना त्या सुखाच्या अवस्थेतून अधिक सुख प्राप्त होण्यासाठी हे कर्म त्यांना सहाय्यक ठरो, अशा प्रकारची भावना आपण करत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की आपण जे कर्म करतो, म्हणजे चेतनाहं कमंग भिक्कमे वदंती बुद्धा, बुद्धांचं वचन आहे, म्हणजे चेतना, आपली जी मनाची मानसिकता म्हणजे जशी असते तशा प्रकारचं ते कर्म आपल्याला प्राप्त होत असते. जसं उदाहरण म्हणून काही गोष्टी उदाहरणाने समजतात की आपण केलेलं दान पुण्य त्यांना कसं प्राप्त होते. भगवंत असे म्हणतात की दानाचं वितरण केलं पाहिजे, म्हणजे आपण तर दान करतोच, म्हणजे स्वतःसाठी स्वतः त्याचं पुण्य होत असते, परंतु इतरांना, आपतेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी, परलोक गतस्थ व्यक्तींसाठी ते पुण्य आपण दान करू शकतो. जसं समजून घ्या, 100 घरांची एक वस्ती आहे, एका वस्तीमध्ये 100, जसं आपल्या नगरामध्ये असं गृहीत धरू आपण की 100 घरं आहे, आणि 100 घरापैकी कुणाच्याही घरी म्हणजे लाईट वगैरे नाही, दिवा वगैरे काहीच नाही, पूर्णतः अंधार आहे, आणि केवळ पाटील आईने आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केला, एक दिवा त्यांच्या घरी त्यांनी लावला, बाकी 99 घरी मात्र पूर्णतः अंधार आहे. आणि 99 घरी पूर्णतः अंधार आहे, केवळ आईकडे त्यांनी दिवा प्रज्वलित केला, त्यामुळे प्रकाश आहे. आता या एका दिव्याने जर समजून घ्या 99 घराचे जर दिवे आपण पेटवले, दिवे आपण लावले, तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होईल का? कमी होणार नाही, कारण त्याचा जो प्रकाश जेवढा आहे तेवढाच राहणार आहे. परंतु त्या दिव्याने मात्र बाकीचे 99 दिवे हे पेटल्या गेले, मग प्रकाश कमी होईल का अधिक होईल? म्हणजे एका दिव्यापेक्षा 100 दिव्याचा प्रकाश अधिक होईल ना. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की दानाचं जेव्हा आपण वितरीकरण करतो किंवा त्याला म्हणजे अनुमोदित करतो, तर त्याचा परिणाम तशाच प्रकारचा असतो. म्हणजे आपण जर ते पुण्यकर्म तर करतो, परंतु ते पुण्यकर्म आपल्या मृत व्यक्तींसाठी, आपल्या परलोक गतस्थ व्यक्तींसाठी आपण ते अर्पित केलं पाहिजे. म्हणजे आज जे तुम्ही दान पुण्यकर्म केलं, हे तर तुमचं कुशल कर्म आहेत, हे तर तुमचं पुण्यकर्म आहेत, कारण तुम्ही सर्वांनी मिळून भंतेने जी गाथा म्हटली ती गाथा तुम्ही म्हटलेली आहे, म्हणजे सर्व हे पुण्यकर्म तुमचं आहे. परंतु हे पुण्यकर्म बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी ते पुण्यकर्म सुद्धा आपण अर्पित करत आहोत, त्यांना सुद्धा ते आपण अनुमोदित करत आहोत. कारण मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे तो संपला असं नाही आहे. ऐक ना, मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे तो संपला असं नाही आहे. जोपर्यंत मनुष्याच्या तृष्णा, काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा, जोपर्यंत मनुष्यांच्या तृष्णा नष्ट होत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्मास येत असतो. सिद्धार्थ गौतमाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं आणि जेव्हा ते बुद्ध झाले, तर त्यांच्या मुखातून पहिलं उदाहरण निघालं,
अनेक जाती संसारं संधा विसा आणि बिसंग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग. अनेक जाती संसार म्हणजे या संसारामध्ये मी अनेक वेळा जन्मग्रहण घेतलेला आहे, परंतु हे तृष्णे मी तुला आता ओळखलेला आहे. आता मी तुला छिन्न विछिन्न केलेला आहे, मी तुला आता नष्ट केलेला आहे. हे ग्रहकारका म्हणजे घर निर्माण करण्यासाठी तृष्णा ही सहाय्यक ठरत असते. म्हणजे शरीररूपी घर निर्माण करण्यासाठी तृष्णा ही सहाय्यक ठरत असते. आणि भगवंत असे म्हणतात की आता मी तुला पूर्णपणे नष्ट केलं, छिन्न विछिन्न केलं. आता पुन्हा मात्र मला जन्म नाही आहे. कारण जेव्हा महामायेच्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचे बोधिसत्व येतात, ऐक नाही, बुद्धांच्या धर्मग्रंथामध्ये आपण वाचतो, तर तिथे बोधिसत्व काय म्हणतो की हे माता, या पृथ्वी तलावरचा हा माझा शेवटचा जन्म आहे, याच्यानंतर आता पुन्हा मला जन्म होणार नाही. तू माझी माता होण्यासाठी तयार आहे का? मग शेवटचा जन्म होत आहे याचा अर्थ काय होतो? याच्यापूर्वी त्यांचे जन्म झालेले आहे, ऐक ना, स्पष्ट होते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अनेक जन्मामध्ये मी भरकटत होतो, परंतु आता मात्र मी या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट केला आहे. तृष्णा म्हणजे काय? तर साध्या सोप्या भाषेमध्ये राग नष्ट करणे, द्वेष नष्ट करणे आणि मोह नष्ट करणे. आपला जर राग नष्ट झाला, द्वेष नष्ट झाला, मोह नष्ट झाला, तर या संसारामधून आपण पूर्णतः मुक्त होत असतो, ज्याला आपण निब्बाण म्हणतो. निब्बाण म्हणजे काय? तर निर्दोष जीवन. निब्बाण म्हणजे काय? निर्दोष जीवन. ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकाराचा लवलेश नाही, जे अत्यंत पवित्र जीवन आहे, जे निर्मळ जीवन आहे, अशा प्रकारचं जीवन म्हणजे निर्वाणगामी अवस्था. निर्वाण म्हणजे मरणे नव्हे, ऐक ना. अनेक लोकांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मरणे, किंवा अनेक लोकांना मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांनी जे काय फोटो वगैरे बनवला असतो, तर अनेक लोक समोर लिहितात बा निर्वाण आणि अशा प्रकारचं व्यक्ती नाव. तर निर्वाण म्हणजे मरणे नव्हे, ऐक नाही. निर्वाण म्हणजे जिवंतपणे जी सुखाची अवस्था असते, त्या सुखाच्या अवस्थेला निब्बाण असं म्हटलं जातं. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. आणि ज्या मनुष्यांच्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट होतात, ज्यांच्या काम तृष्णा नष्ट होतात, ज्यांच्या भव तृष्णा नष्ट होतात, ज्यांच्या विभव तृष्णा नष्ट होत असतात, तर तो मनुष्य या संसारामध्ये पुन्हा जन्मास येत नाही. आणि त्यामुळे मग पुन्हा पुन्हा या तृष्णा आपल्याला जन्म ग्रहण करण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. त्यामुळे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं होत नाही. परंतु त्यांच्या नावाने जे आपण कर्म करत असतो, ते कर्म मात्र निश्चितपणे त्यांना त्या कर्माचा लाभ होत असतो. जसे की बिंबिसार राजा जेव्हा भगवंताकडे जातो आणि मग भगवंताला विचारतो की भगवान, माझ्या म्हणजे स्वप्नामध्ये अशा अशा प्रकारचं म्हणजे हे दृश्य का आले आहे? तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की राजन, तुम्ही जे भोजनदान दिलेलं आहे, ते भोजनदान केवळ म्हणजे स्वतः दिलं, त्या भोजनाचं तुम्ही अनुमोदन काही केलेलं नाही आहे. मग तुम्ही तुमच्या अपतेष्टांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या परलोक गतस्स जे काही व्यक्ती गेलेले आहे, त्या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही त्याचं अनुमोदन केलं पाहिजे. कारण बऱ्याच कल्पापर्यंत तुमचे हे जे अपतेष्ट आहेत, त्यांनी जे अकुशल कर्म केलं होतं, त्यांनी जे वाईट कर्म केलं होतं, त्या अकुशल कर्माच्या बलाने, त्या वाईट कर्माच्या बलाने अनेक जन्मापर्यंत हे अशा प्रकारे भटकत आहेत. आणि तुम्ही त्यांचे शुभचिंतक व्हावे. त्यांना असं वाटलं की आता हे आमचे राजा शुभचिंतक आहे, आमचा अपतेष्ट आहे, जर यांनी आमच्या नावाने जर दान पुण्य केलं तर या दुःख स्थितीमधून आम्ही पूर्णतः मुक्त हो. परंतु तुम्ही तर त्यांच्या नावाने पुण्य केलंच नाही. तेव्हा राजा म्हणतो की ठीक आहे भगवान, मी भगवंताला भिक्खू संघाला याचना करतो की उद्याचं भोजन सुद्धा भगवंताने भिक्खू संघासह आमच्याकडे स्वीकार करावा. आणि दुसऱ्या दिवशीचं भोजन राजा भगवंताला देतो आणि तो म्हणतो की भगवान, हे जे मी भोजनदान देत आहे, भगवान हे भोजन माझ्यासाठी तर सुखपूर्वक असावं, माझ्या परिवारासाठी तर असावं, परंतु माझे जेवढे काही परलोक गतस्स ज्ञातिगण आहे, म्हणजे जेवढे काही आतापर्यंत माझे मृत परिवारातील व्यक्ती आहे, या सर्व प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या दुःख स्थितीमधून मुक्त होण्यासाठी हे दान पुण्य मी त्यांना अर्पित करत आहे, सहाय्यक ठरत आहे. हे दानाचं अनुमोदन मी त्यांच्यासाठी करत आहे. भगवान तुम्ही त्याचं अनुमोदन करावं. आणि असं म्हटलं आहे, त्याच्या नावाने ते अनुमोदन केलं जातं. पुन्हा दुसरा प्रसंग, तर दुसऱ्या प्रसंगी सुद्धा जसं म्हटलं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा प्रसंग, तर त्या दिवशी ते नग्न म्हणजे शरीरावरती कुठल्याही प्रकारचं वस्त्र न करता अशा प्रकारचे दृश्य त्याला दिसतात. तर तेव्हा
भगवंत असे म्हणते की राजन, तुम्ही भोजन दिलं परंतु वस्त्रदान तुम्ही दिले नाही, तर त्या ठिकाणी राजा पुन्हा भगवंताला निमंत्रित करतो आणि संपूर्ण भिक्खू संघाला चिवर वस्त्राचं म्हणजे दान पुण्य करत असतो. त्यामुळे आपण जेव्हा भोजन दान देतो तर आपल्यासाठी, आपल्या ज्ञातिगणासाठी ते भोजन म्हणजे सहाय्यक ठरत असतं. आपण जेव्हा वस्त्रदान करत असतो तर आपल्यासाठी, आपल्या ज्ञातिगणासाठी ते सुद्धा सहाय्यक ठरत असतं. आपण जे जे काही दान पुण्य करतो ते सर्व प्रकारचं दान पुण्य आपल्या ज्ञातिगणासाठी सुद्धा ते आपण अर्पित केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की जसं बीज आपण पेरतो, जमिनीमध्ये जसं बी आपण पेरतो तशा प्रकारचं फळ आपल्याला उगवते. आपण म्हणजे ज्वारीचा एक दाना जर जमिनीमध्ये टाकला असेल तर एका दाण्याच्या बदल्यामध्ये फक्त एकच दाना भेटतो का आपल्याला? नाही. तर एका दाण्याच्या बदल्यामध्ये एका कणसाला मला वाटतं कमीत कमी 100 तरी दाणे असतील, ऐक नाही. म्हणजे एक दाण्याच्या बदल्यामध्ये 100 पटीने आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असते. अगदी दान पुण्याचं तसंच आहे. म्हणजे आपण जे दान पुण्य करत असतो तर ते दान पुण्य आपली चेतना कशी आहे, म्हणजे ते दान देण्याची आपली मानसिकता कशी आहे, आपण किती प्रसन्न चित्तानं, किती आनंदी चित्तानं ते दान पुण्य करतो, त्याच्यावरती ते सर्व काही अवलंबून आहे. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण ते दान पुण्य केलं तर निश्चितपणे त्याचा लाभ ही असंख्य पटीने आपल्याला होत असतो. कारण ती मानसिकता खूप महत्त्वपूर्ण आहे. मानसिकता खूप महत्त्वपूर्ण आहे. एखादा व्यक्ती म्हणजे दान देणाऱ्याचे सुद्धा प्रकार असतात, दान देणाऱ्याचे सुद्धा प्रकार असतात. कधी कधी व्यक्ती दान देताना म्हणजे स्वइच्छेनं दान देतो, स्वइच्छेनं त्याच्या मनामध्ये ती स्फूर्ती जागरूक होते की नाही आपण हे दान दिलं पाहिजे असं त्यांना ते वाटतं. काही काही लोक बा कर्तव्य म्हणून देतात, दिलं पाहिजे बा, आता यांना हे समजा आले देणारे म्हणजे घेणारे, तर यांना आपण जसं की आपल्या दारावर जर समजा कोणी एखादा व्यक्ती मागणारा आला, नाही, कधी कधी इच्छा सुद्धा नसते आणि मग त्यांना असं वाटतं किंवा आपल्या लोक समजा किंवा दारावर आलेल्या व्यक्तीला म्हणजे रिकाम्या हाताने पाठवू नये, मग त्यांना काहीतरी आपण थोडंफार दिलं पाहिजे, म्हणजे कर्तव्य म्हणून आपण त्यांना देत असतो. कधी कधी असं होतं किंवा दुसरे देत आहेत ना तर मग आपण सुद्धा दिलं पाहिजे असे एक भावना उत्पन्न होते. आणि कधी कधी असं होतं बा दुसरे तर देत आहेत, मग मी जर नाही दिलं तर मला हे म्हणतील की फारच कंजूस आहे, हे देत नाही आहे, मला लोक नावं ठेवतील, म्हणून सुद्धा मी ते दिलं पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत दान देण्याचे सुद्धा. परंतु हृदयातून जर तो भाव उत्पन्न झाला की नाही हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे, हे चांगलं कर्म आहे, तर हे कर्म मला करायचं आहे अशी भावना जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर त्याचा लाभ मात्र आपल्याला असंख्य पटीने होत असतो. जसं भगवंत उदाहरण देतात शेतीचं. शेती अनेक प्रकारची आहे, नाही. काळीशार शेती असते, जमीन भुसभुशीत असते, काही मुरमाड जमीन असते, काही जमिनीमध्ये दगडधोंडे असतात किंवा काही जमिनीमध्ये गवत असतं, नाही. मग या चारही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण जर एकच बी टाकलं तर सर्व पीक सारखंच येईल का? सारखंच येणार नाही आहे. जो कुशल शेतकरी असतो, जो बुद्धिवान शेतकरी असतो, जो जातीवंत शेतकरी असतो, तर तो बरोबर पाऊस पडल्याबरोबर कोणत्या शेतीमध्ये कोणतं बी पेरायचं आहे हे त्याला माहीत असतं. आणि तो बरोबर जी चांगली सुपीक जमीन आहे, जी चांगली काळीशार जमीन आहे, जी पाण्याखालची जमीन आहे, अशा जमिनीमध्ये मात्र तो उच्च दर्जाचं बी पेरत असतो. अगदी तशाच प्रकारे जे पुण्यवान लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, जे प्रज्ञावान लोक असतात, त्यांना माहीत असतं की नेमकं आपण दान कुठं दिलं पाहिजे आणि दान दिल्यानंतर आपल्याला त्याचा काय लाभ होतो, काय फळ मिळतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात पुण्यं खेतं लोकसाथी. पुण्याचं क्षेत्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे भिक्खू संघ आहे. भिक्खू संघ हे काळ्याशार जमिनीप्रमाणे पुण्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे सदा सर्व काळ आपण भिक्खू संघासाठी दान पुण्य करावं, भिक्खू संघाला दान दिलं पाहिजे. मग ते भोजन दान असेल, चिवर दान असेल, परिष्कार दान असेल, औषधी दान असेल, शयनासन दान असेल, विहारासाठी दान असेल, धम्मकुटीसाठी दान असेल, म्हणजे सर्व भिक्षुणींना आपण दान दिलं पाहिजे, भिक्खूंना दान दिलं पाहिजे. म्हणजे समाज कार्य करण्यासाठी जिथे जिथे आपल्या दानाची आवश्यकता भासत असेल तिथे तिथे आपण ते दान पुण्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हेच दान पुण्य आपल्याला वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असते आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्याला सुगतीला प्राप्त होण्यासाठी हे दान पुण्य सहाय्यक ठरत असते. आणि म्हणून निश्चितपणे बाबांच्या निमित्ताने आपण जे काही भिक्खू संघाला भोजन दान दिलं, चिवर दान दिलं,
फळदान दिलं, अर्थदान दिलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. या दान पुण्याच्या बलाने बाबांच्या जाण्यामुळे पाटील परिवारामध्ये तुम्हा सर्वांमध्ये जे काही दुःख झालं आहे, हे संपूर्णतः दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो. तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.